गुड मॉर्निंग. आज आपण तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गातील श्रमकल्याण व प्रथा या विषयातील कारखान्यातील वैद्यकीय सोयींचे संघटन या घटकावर चर्चा करणार आहोत. व्यावसायिक क्षेत्राचा जर आपण विचार केला तर कारखान्यामध्ये कामाच्या ठिकाणी काम करत असताना अनेक रासायनिक आणि इतर पदार्थ सोडल्यामुळे कामगारांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम झालेला आपण आजपर्यंत पाहिलेला आहे. कामगाराच्या आरोग्यावर त्याचा अतिशय विपरीत असा परिणाम होऊन त्यांना वेगवेगळे रोग होऊ शकतात. त्यामध्ये कॅन्सर, रक्तक्षय, आतडी बिघडणं किंवा अति किंवा कमी रक्तदाब, त्याचबरोबर शिशामुळे होणारे आजार, हृदयविकार, मानसिक रोग, फुफ्फुसे किंवा मूत्रपिंडांचे आजार असे वेगवेगळे आजार होत असतात. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी जर योग्य परिस्थिती नसेल, म्हणजेच कारखान्यामध्ये काम करत असताना यांत्रिक दोष किंवा कामगारांच्या ज्या काही चुका असतील, तसंच कारखान्याच्या परिसरामध्ये जी असणारी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळं कामगारांना जर शारीरिक किंवा मानसिक इजा होत असेल तर त्यातून औद्योगिक अपघातसुद्धा घडू शकतात. त्याची वेगवेगळी कारणं या ठिकाणी आपल्याला माहिती आहेत. उदाहरणार्थ असुरक्षित पद्धतीनं कार्यप्रक्रिया करणं किंवा असुरक्षित अशी कामगारांची हालचाल, हलत्या किंवा धोकादायक यांत्रिकी साधनांवरती काम करणं किंवा दोषयुक्त असणारी हत्यारं वापरणं, साफसफाई न करता यंत्र चालवणं, नियमांचं उल्लंघन करणं, असुरक्षित असणारी परिस्थिती म्हणजेच असुरक्षित गणवेश किंवा असुरक्षित साधनं, त्याचबरोबर पुरेसं वायुविजन नसणं, जमिनीचा जो काही घसरडा भाग असतो त्या भागावरून अपघात होणं किंवा यांत्रिकी उपकरणं जे असतील त्यांचा असुरक्षित प्रबंध असणं किंवा कामगारांना पुरेसं प्रशिक्षण न देणं, कामगारांना कामाचे जादा तास देणं किंवा कर्मचाऱ्यांची जी काही मानसिकता आहे ती योग्य जर नसेल तर अशा वेळेला अपघात होऊ शकतात. अपघातावरती प्रतिबंध कसे करावे त्याचा कायद्यामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो किंवा आजार जे आहेत त्याचाही प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा कराव्यात या संदर्भामध्ये सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ व्यावसायिक रोग होऊ नये म्हणून कामगारांना योग्य पद्धतीची सुरक्षा साधनं देणं गरजेचं असतं किंवा अतिशय धोकादायक ठिकाणी कामगारांना काम करायला लावू नये. अशा अनेक गोष्टी अंतर्गत नियंत्रणामध्ये येत असतात. परंतु कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या मात्र सविस्तरपणे आपल्याला पाहायच्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीला कारखान्यातील ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या कारखाना कायद्यातील तरतुदीनुसार दिल्या जातात किंवा नाही हे पाहणं आपल्याला गरजेचं असतं. 1948च्या कारखानदारी कायद्यामध्ये कलम 11 ते 20 यामध्ये वैद्यकीय सोयींबाबत काही तरतुदी दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रथम तरतूद जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे स्वच्छता. कारखान्यामध्ये काम करत असताना कामगारांना अस्वच्छतेचा त्रास होऊ नये याची काळजी कारखाना व्यवस्थापनानं घेतली पाहिजे. कामाच्या ठिकाणी स्वच्छता ही असलीच पाहिजे किंवा कारखान्यामध्ये निर्माण होणारा जो काही कचरा असेल, धूळ आहे, धूर आहे यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे, जेणेकरून कामगारांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही. त्याचबरोबर यामुळे प्रदूषणावर सुद्धा आळा बसेल आणि कामगारांचं आरोग्य जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं राहील. त्यानंतर दुसरा भाग त्यामध्ये येतो तो म्हणजे कृत्रिम आर्द्रता. कारखान्यामध्ये काम करत असताना अनेक वेळा कामगारांना पुरेशी किंवा स्वच्छ हवा मिळत नाही आणि त्यातून सुद्धा दमट किंवा हवामानाचे जे काही त्रास असतील ते निर्माण होत असतात आणि अशा वेळेला कृत्रिम आर्द्रता निर्माण करून कामगारांना स्वच्छ हवा पुरवणं गरजेचं असतं, जेणेकरून वैद्यकीय सोयीसुविधांमध्ये सुद्धा त्याबरोबरीने आपल्याला वाढ करता येईल आणि कामगारांचं आरोग्य जे आहे ते अतिशय चांगलं राहील, ते मन लावून कामामध्ये काम करू शकतात. त्यानंतर पुढील भाग म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रबंध. कामगारांचे आरोग्य जे आहे ते सुरक्षित राहावं यासाठी कामगारांना पिण्याचं स्वच्छ पाणी जे आहे ते मिळालं पाहिजे.
तशी स्वच्छ पाण्याची सुविधा कारखाना व्यवस्थापनानं उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. अनेक वेळा कारखान्यामध्ये दूषित पाण्याचा वापर होत असतो आणि कामगारांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात येत असतं. त्यामुळं कारखाना व्यवस्थापनानं पिण्याच्या पाण्याचा जो काही प्रतिबंध आहे तो योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे प्रसाधनगृह. कामगारांच्या आरोग्यासाठी कामगारांच्या संख्येनुसार स्त्रिया आणि पुरुष या दोन्ही घटकांना स्वतंत्र अशी स्वच्छ प्रसाधनगृह उपलब्ध असली पाहिजेत. वेळोवेळी त्यांची निगा ठेवली पाहिजे आणि कामगारांना त्याचा पुरेपूर वापर करता आला पाहिजे याचाही विचार कारखाना कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. किंबहुना याची अंमलबजावणीसुद्धा योग्य त्या पद्धतीवरती झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर कारखाना कायद्यातील तरतुदीमध्ये पुढील भाग येतो तो म्हणजे प्रकाश किंवा वायुविजन. विशेष करून खाण व्यवसायामध्ये किंवा इतर कारखान्यांमध्ये कामगारांना पुरेसा प्रकाश मिळत नाही. कारण उदाहरणार्थ समजा कोळसा खाण जर असेल तर कोळसा खाण्याची जी काही लांबी असते किंवा अतिशय खोलीवरती जाऊन कामगारांना काम करावं लागत असतं आणि अशा ठिकाणी त्यांना स्वच्छ प्रकाश किंवा योग्य प्रकारची हवा जी आहे ऑक्सिजनयुक्त हवा ती मिळत नाही. बऱ्याच वेळेला कामगारांना या परिस्थितीचा बळी पडावं लागतं किंवा कामगाराचे बळी पडत असतात. अशा कोणत्याही पद्धतीनं कामगारांचं त्या ठिकाणी आरोग्य जे आहे ते बिघडणार नाही याची काळजी त्या संबंधित खाण व्यावसायिक किंवा मालक जे असतील कारखान्याचे त्यांनी घेणं गरजेचं असतं. खाणीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रकाश आणि हवा ही कामगारांना मिळाली पाहिजे. त्याचबरोबर कारखान्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला स्वच्छ प्रकाश मिळत नाही, परंतु कारखान्याची रचना त्या पद्धतीनं जर केलेली असेल तर मात्र अडचणी येणार नाही. आणि इलेक्ट्रिसिटीचा वापर करून सुद्धा पुरेसा प्रकाश उपलब्ध करून देता येत असतो किंवा पुरेसं जी काही हवा जी आहे ती हवा खेळती कशी राहील याची काळजी घेता येत असते. कारखाना कायद्यामध्ये याचा विशेष उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आणि याची जी काही अंमलबजावणी आहे ती सुद्धा होणं गरजेचं असतं. कारण जर पुरेसा स्वच्छ प्रकाश मिळाला नाही तर श्वसनाचे वेगवेगळे प्रकाश आणि वायुविजन जे आहे ते जर मिळालं नाही तर श्वसनाचे वेगवेगळे रोग होऊ शकतात किंवा स्वच्छ प्रकाश जर नसेल तर डोळ्यांना त्रास होऊ शकतो किंवा डोळ्याचे आजार होऊन त्या ठिकाणी आरोग्य जे आहे ते कामगारांचं बिघडू शकतं. यामुळं कारखाना कायद्यामध्ये ही महत्त्वाची तरतूद केलेली आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी पुरेपूर प्रकाश आणि वायुविजन असणं गरजेचं आहे. त्यानंतर अति गर्दीबाबत नियंत्रण करणं गरजेचं असतं. म्हणजेच कामगारांची संख्या जी आहे ती इतर गर्दी समजा जर जास्त झाली असेल किंवा अनेक वेळेला यंत्रांच्या आवाजामुळं जास्त गर्दी निर्माण होत असेल तर कामगारांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होत असतो आणि त्यामुळं अति गर्दीवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अनेक वेळा कामगारांची संख्या जी आहे ती जर योग्य प्रमाणामध्ये योग्य त्या ठिकाणी जर ठेवलेली असेल, त्याचं व्यवस्थित नियोजन जर केलेलं असेल तर ही अडचण उभी राहणार नाही. परंतु अनेक वेळा काही कारखान्यांमध्ये मात्र हा अभाव दिसून येत असतो. कारखान्यातील यंत्रांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं जात नाही आणि त्यामुळं यंत्रांची जी काही गर्दी असते ती गर्दी जास्त वाढत जाते, त्यांचा आवाज वाढत जातो आणि त्याचा जो काही परिणाम आहे तो कामगारांच्या आरोग्यावरती होत असतो. त्यामुळं यंत्रांची गर्दी कमी करणं गरजेचं आहे. यंत्रांचा आवाजसुद्धा कमी करणं गरजेचं असतं. तसंच कामगारांमध्ये कामाचं योग्य वाटप आणि शिस्त या गोष्टींचा जर वापर केला तर अतिगर्दीवरती नियंत्रण सहजासहजी ठेवता येत असतं. कामगारांना गर्दीचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी कारखाना व्यवस्थापनानं घेतली पाहिजे. त्यानंतर प्रथमोपचार साहित्य आणि ॲम्ब्युलन्स. ज्या कारखान्यामध्ये 500 किंवा 500पेक्षा जास्त कामगार काम करत असतात अशा सर्व कारखान्यांमध्ये प्रथमोपचाराचं साहित्य आणि ॲम्ब्युलन्सची सुविधा ही असणं गरजेचं आहे, जेणेकरून अचानक जर एखाद्या कामगाराला काही त्रास होत असेल तर त्याला वैद्यकीय सेवा सुविधा ज्या आहेत त्या मिळवण्यासाठी सुरुवातीला त्यावरती प्रथमोपचार करणं गरजेचं असतं आणि आवश्यकता भासल्यास नजीकच्या दवाखान्यामध्ये नेण्यासाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा असणं गरजेचं असतं.
अनेक वेळेला अपघात जे आहेत ते अपघात निश्चित वेळेवरती होत नाहीत, म्हणजेच न सांगता अपघात होत असतात. त्यामुळं ऐन वेळी किंवा आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सोयी जी आहे ती कारखान्यांमध्ये ठेवणं गरजेचं असतं. यानंतर कारखान्यातील वैद्यकीय सोयींच्या संघटनामध्ये 1948च्या राज्य विमा कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या सविस्तररित्या आपण पाहणार आहोत. 1948चा जो काही राज्य कर्मचारी विमा कायदा जो आहे तो कायदासुद्धा कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी किंवा कामगार कल्याणासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात असतो. पूर्वीचा जर आपण विचार केला तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये कामगारांच्यासाठी स्वतंत्र असे कायदे त्या ठिकाणी नव्हते. कामगार हा जरी एक औद्योगिक क्रांतीचा महत्त्वाचा घटक असला किंवा उत्पादनाचा जरी महत्त्वाचा घटक असला तरीसुद्धा त्याच्या विकासासाठी मात्र कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नव्हतं. स्वतंत्र भारतामध्ये मात्र स्वातंत्र्यानंतर 1948मध्ये राज्य कर्मचारी विमा कायदा जो आहे तो निश्चित संमत करण्यात आला आणि त्याच्या तरतुदी ज्या आहेत त्या संघटित कामगारांना लागू करण्यात आल्या. विशेष करून औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कामगार असतील किंवा शासकीय यंत्रणेमध्ये जे काही काम करणारे कामगार असतील यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे असा त्याचा उद्देश त्यामध्ये होता. या कायद्यातील तरतुदीमध्ये पहिली तरतूद येते ती म्हणजे प्रसूती लाभाची. कारखान्यामध्ये काम करणाऱ्या स्त्री कामगारांना प्रसूती लाभाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यांना नियमानुसार रजा देण्यात आल्या पाहिजेत आणि इतर आर्थिक मदतसुद्धा केली जावी. तसंच पुरुषांना सुद्धा आपल्या पाल्याच्या संगोपनासाठी रजा देण्यात याव्या अशी तरतूद या कायद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरा कायदा जो आहे तो म्हणजे अपंगत्व लाभ. कारखान्यातील कामगारांना यांत्रिक किंवा व्यावसायिक कारणामुळे जर अपंगत्व आलं असेल किंवा कामगारांना काही वेळेला अंशतः किंवा पूर्णतः जर अपंगत्व आलं असेल तर अशा कामगारांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी ही त्या संबंधित कारखान्यानं त्याचबरोबर शासनाच्या काही योजनांमधून करणं गरजेचं असतं. अशा कामगारांच्या कुटुंबाचं सुद्धा उदरनिर्वाह जो आहे तो करण्यासाठी आर्थिक मदत केली जावी अशी ही तरतूद आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर अवलंबून असणाऱ्या वारसदारांना लाभ मिळाले पाहिजेत. कामगार जे आहेत ते काम करत असताना कामगारांचं कुटुंब जे आहे ते सुद्धा सुरक्षित राहणं गरजेचं असतं. जर कामगार आणि त्याचं कुटुंब जर सुरक्षित नसेल तर तो कामामध्ये काम करत असताना मन त्याचं लागणार नाही आणि म्हणून कामगारावर अवलंबून असणारे जे काही त्याचं कुटुंब असेल किंवा त्याचे जे काही वारसदार असतील त्यांनासुद्धा लाभ मिळणं गरजेचं आहे. कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याबाबत उद्योग व्यवसायांनी वैद्यकीय सुविधा त्यांनासुद्धा देणं गरजेचं असतं, जेणेकरून कामगारांवरती त्याचा ताण पडणार नाही आणि कामगारांची मानसिकता चांगल्या पद्धतीची राहील किंवा चांगल्या मानसिकतेतून कामगार निश्चितपणे चांगले काम करत राहतील. त्यानंतर आजारपणाचे लाभ. कामगारांना आजारी असल्यानंतर वैद्यकीय लाभ देण्यात यावेत. कामगार जे आहेत ते कारखान्यामध्ये काम करत असताना जरी आजारी झाले असतील किंवा कारखान्याच्या बाहेर असताना सुद्धा जरी आजारी पडले असतील तरीसुद्धा त्यांच्या आजारपणाचा येणारा खर्च किंवा त्यासाठी असणारे काही लाभ जे आहेत ते कामगारांना देणं गरजेचं आहे. अनेक वेळा काही मोठे उद्योग जे आहेत ते काय करतात, स्वतंत्र आरोग्य अधिकाऱ्याची नेमणूक करत असतात किंवा स्वतंत्र दवाखाना जो आहे त्याची तरतूद करत असतात आणि अशा स्वतंत्र दवाखान्यानुसार किंवा स्वतंत्र आरोग्य अधिकाऱ्यानुसार आरोग्य अधिकाऱ्याच्या मदतीनं कामगारांना वैद्यकीय सेवा सुविधा ज्या आहेत त्या पुरवल्या जात असतात. परंतु ज्या ठिकाणी व्यवसायाचं स्वरूप लहान आहे अशा ठिकाणी मात्र आपल्याला कामगारांसाठी आरोग्य अधिकारी किंवा स्वतंत्र दवाखान्याची तरतूद पाहायला मिळत नाही. किमान त्या ठिकाणी प्रथमोपचार सुविधा तरी उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि नजीकच्या आरोग्य केंद्रांमध्ये किंवा नजीकच्या दवाखान्यांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना वैद्यकीय सेवा सुविधा
कारखान्याकडून उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. आणि अशा जर सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितपणानं कामगार कल्याणामध्ये वाढ होईल. त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा कामगारांना जर काही उपचार घ्यायचे असतील किंवा शस्त्रक्रिया जर करायच्या असतील तर त्यांचा खर्च जो आहे तो व्यवस्थापनामार्फत देणं गरजेचं आहे. कारण कामगारांवरती किंवा कर्मचाऱ्यांवरती जास्तीचा जर आर्थिक ताण पडला तर त्याचाही विपरीत परिणाम जो आहे तो कामगारांच्या मनावरती होऊ शकतो. त्यामुळं कामगारांना त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातील घटकांना सुद्धा वैद्यकीय सेवा पुरवणं गरजेचं असतं किंवा त्या उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं मानलं जात असतं. त्यानंतर पुढचा भाग महत्त्वाचा आहे ते म्हणजे डोळ्यांची सेवा. आज आपण पाहतो माणसाला जगत असताना पंचज्ञानेंद्रियापैकी डोळा हे एक अतिशय महत्त्वाचं अवयव मानलं जात असतं. कारण या डोळ्यानं आपण संपूर्ण जग आणि जगातील प्रत्येक गोष्ट बघू शकतो. त्याचबरोबर कामगारांना सुद्धा काम करत असताना आपले ज्ञानेंद्रिय, आपलं आरोग्य जपणं अतिशय महत्त्वाचं आहे. डोळ्याची निगा जो भाग आहे तो या राज्य विमा कायद्यामध्ये घेण्याचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन असा की कारखान्यांमध्ये काम करत असताना अनेक वेळेला धूळ किंवा इतर कारणांमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. आणि डोळ्यांना जर इजा झाली तर त्याचे जे काही परिणाम असतील ते त्या संबंधित कामगाराला भोगावे लागत असतात किंवा डोळ्यांचे काही आजार त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. अनेक वेळेला उत्तम दृष्टीचा वापर जो आहे तो कामामध्ये करायचा असतो आणि त्या व्यवसायातील वातावरणामुळं, प्रदूषणामुळं किंबहुना तिथं निर्माण होणाऱ्या धुळीमुळं, असणाऱ्या प्रकाशामुळं अनेक वेळेला डोळ्यांचे जे काही आजार आहेत ते कामगारांना विशेष करून उद्भवत असतात. आणि असे उद्भवणारे जे काही आजार असतील त्यामुळं कामगारांचं आरोग्य धोक्यामध्ये येत असतं. आणि वैद्यकीय सेवा पुरवत असताना कारखान्यांना किंवा व्यवस्थापनाला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उत्तम दृष्टीचा वापर कामामध्ये होण्यासाठी अनेक व्यवसाय संस्था नवीन कामगारांच्या दृष्टीची चाचणी करत असतात. अनेक वेळा अपघातामुळे डोळ्यांना काही अपाय झालेले असतात किंवा कारखान्यामध्ये उडणारे जे काही कच्च्या मालाचे किंवा इतर जे काही कण असतील, धूळ असेल किंवा अतिउष्णता असेल किंवा चमकणारा प्रकाश असेल, यामुळं त्यांच्या डोळ्यांना त्रास होत असतो आणि याची काळजी घेणं गरजेचं असतं. डोळ्यांची काळजी घेत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी धोका असेल अशा ठिकाणी गॉगल्स वापरणं किंवा अत्याधुनिक असणारे चष्म्यांचे विविध प्रकार वापरणं, त्याचबरोबर डोळ्यांसाठी असणारे जे काही वेगवेगळ्या सोयीसुविधा असतील ज्यांच्याकडून डोळ्यांची सुरक्षा होत असते, अशी काही उपकरणंसुद्धा कामगारांना त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून ते आपल्या जवळील असणारे जे काही धूळ असेल कारखान्यामधील त्यापासून ते स्वतःचं संरक्षण करून घेऊ शकतात. त्यानंतर कुटुंब कल्याण हा सुद्धा एक राज्य विमा कायद्यातील महत्त्वाचा भाग आहे. औद्योगिक आस्थापना किंवा उद्योजक जे आहेत त्या उद्योजकांना ही सुविधा पुरवावी लागत असते आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमांचा फायदा जो आहे तो कामगार आणि कुटुंब या दोघांनाही होत असतो. त्यामुळं आर्थिक आणि आरोग्यविषयक समस्या बऱ्याच वेळेला सुटण्यास मदत होते असं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं किंवा श्रम संघटनेचं म्हणणं आहे. कुटुंब कल्याणाचे जे काही कार्यक्रम आहेत ते राबवत असताना त्यामध्ये विशेष करून कामगार कल्याणाचा विचार केला जात असतो. ज्या कुटुंबामध्ये किंवा ज्या कामगारांच्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त अपत्य जन्माला येत असतात अशा कुटुंबामध्ये जास्तीत जास्त दारिद्र्यता जाणवत असते किंवा दारिद्र्यता निर्माण होत असते. आणि दारिद्र्यामध्ये जर कामगार राहिला तर त्याचा परिणाम जो आहे तो त्याच्या मानसिकतेवरती होत असतो किंवा दारिद्र्यातून अनेक वेळेला काही आजारसुद्धा उद्भवत असतात.
आणि हे सर्व टाळण्यासाठी कामगारांचं मानसिक संतुलन व्यवस्थित राखण्यासाठी कुटुंब कल्याणाचे जे काही कार्यक्रम आहेत ते अतिशय महत्त्वाचे असतात. आर्थिक आणि आरोग्यविषयक समस्या सोडवत असताना नियंत्रित जर कुटुंब जर असेल तर त्या कुटुंबातील बालकांना योग्य त्या सेवा सुविधा किंवा सोयीसुविधा योग्य प्रमाणामध्ये मिळत असतात. आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांचं जी काही आर्थिक बाजू असते ती महत्त्वाची असते. म्हणजेच कामगार कल्याणामध्ये कुटुंब कल्याणाला सुद्धा काय केलेलं आहे, महत्त्व दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या कार्यवाहीचे 4 प्रकार पडत असतात आणि त्या प्रकारानुसार कामगार कल्याण समितीनं साधारणतः हे प्रकार पाडलेले आहेत आणि त्यानुसार त्याची कार्यवाही होऊन कामगारांना, त्याच्या कुटुंबियांना त्याचे लाभ मिळणं गरजेचं आहे. पहिला भाग जो येतो तो म्हणजे मोफत पुरवठा आणि सेवा यांची सुविधा. कुटुंब कल्याणाचे कार्यक्रम जे आहेत ते राबवण्यासाठी ज्या काही सेवा सुविधा दिल्या जाणार आहेत, वैद्यकीय सेवा ज्या पुरवल्या जाणार आहेत त्या मोफत दिल्या जाव्यात किंवा मोफत असल्या पाहिजेत, जेणेकरून कामगारांना त्याचा अतिरिक्त आर्थिक ताण पडणार नाही. आणि ही जी सुविधा आहे ही संपूर्ण देशाचं कल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय उपयुक्त मानली जात असते. कामगारांच्या कुटुंबातील जे घटक आहेत त्या घटकांना अप्रत्यक्षरित्या का होईना याचा लाभ मिळत असतो. त्यानंतर दुसरा भाग त्यामध्ये येतो तो म्हणजे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया, IUDC यांचा अवलंब करणाऱ्या कामगारांना भरपाई आणि इतर सेवा देणं गरजेचं असतं. निर्बीजीकरण शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या केल्यामुळं कुटुंब जे आहे ते वाढण्यास नियंत्रण येत असतं किंवा कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे जे काही उपक्रम आहेत त्यातील हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करत असताना संबंधित कामगारांना जे काही त्याची भरपाई असेल तर सुद्धा देणं गरजेचं असतं. कायद्यामध्ये विशेष करून हम दो हमारे दो ही संकल्पना राबवली जात असते आणि त्या अंतर्गत जर कामगार कल्याण योजनांचा लाभ जर घेतला तर त्या कुटुंबांना आर्थिक मदतसुद्धा दिली जात असते. त्यानंतर तिसरा भाग जो आहे तो म्हणजे कामगार वर्गास प्रेरणा आणि शिक्षण देणं. वैद्यकीय सेवा सुविधांमधील किंवा राज्य विमा कायद्यामध्ये ही अतिशय महत्त्वाची तरतूद मानली जात असते. कामगार वर्गाला कुटुंब कल्याण उपक्रम राबवण्यासाठी त्या व्यवसायामधील व्यवस्थापन जे असतं त्यांनी प्रेरणा देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीची माहिती किंवा शिक्षणसुद्धा जर त्यांना दिलं तर कदाचित जे काही वाढतं कुटुंब आहे त्या वाढत्या कुटुंबाला नियंत्रण त्या ठिकाणी बसू शकतं आणि कुटुंब कल्याणाचे उपक्रम जे आहेत ते कारखान्यांना सुद्धा सहजासहजी राबवता येणं शक्य आहे. पण प्रथमतः कामगारांमध्ये किंवा कामगार वर्गामध्ये जाणीव जागृती करून त्यांना प्रेरणा देणं हे एक महत्त्वाचं कार्य या ठिकाणी मानता येतं किंवा ही एक महत्त्वाची तरतूद या राज्य विमा कायद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या संघटनांना अनुरूप अशा विविध योजना देणं हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग किंवा हा एक ज्याला आपण म्हणतो की महत्त्वाचा टप्पा किंवा महत्त्वाचा प्रकार मानला जात असतो. वेगवेगळ्या संघटना म्हणजे काही कामगार संघटना असतील किंवा सामाजिक कार्य करणारे जे काही संघटना असतील अशा संघटनांना अनुरूप अशा विविध योजना देऊन त्यांच्यामार्फतसुद्धा कामगारांचं जे काही कुटुंब कल्याण कार्यक्रम योजना ज्या असतात त्या प्रभावीपणे आपल्याला राबवता येत असतात आणि त्याचाही विचार होणं गरजेचं असतं. त्याचबरोबर कामगारांचा विकास झाला पाहिजे, कामगारांचं कल्याण झालं पाहिजे अशा अनेक तरतुदी या आरोग्य विषयाच्या बाबतीमध्ये राज्य कर्मचारी विमा कायदा 1948 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज आपण कारखान्यातील वैद्यकीय सेवांचं संघटन त्याचबरोबर त्यातील विशेष कायदेशीर तरतुदी ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रथमतः आपण कारखाना कायदा 1948 मध्ये कामगार कल्याणाच्या बाबतीमध्ये कारखान्यातील वैद्यकीय सेवांच्या बाबतीमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या पाहिल्यात. त्यामध्ये कलम 11 ते 20 मध्ये स्वच्छता, कृत्रिम आर्द्रता,
पिण्याच्या पाण्याची स्वच्छता किंवा पिण्याचं जे स्वच्छ पाणी आहे ते उपलब्ध करून देणं, प्रसाधनगृह, प्रकाश, वायुविजन, अतिगर्दीबाबत नियंत्रण आणि प्रथमोपचाराचं साहित्य किंवा ॲम्ब्युलन्स या बाबतीमध्ये असणाऱ्या तरतुदी सविस्तर पाहिल्यात. त्याचबरोबर दुसऱ्या भागामध्ये 1948च्या कर्मचारी राज्य विमा कायद्यातील ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्यातील प्रसूती लाभ, अपंगत्व लाभ किंवा वारसदारांना मिळणारे लाभ, त्याचबरोबर आजारपणाचे लाभ, डोळ्यांची सेवा किंवा कुटुंब कल्याण कार्यक्रम यासारख्या तरतुदी आपण सविस्तररित्या पाहिलेल्या आहेत. धन्यवाद.